मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता अक्षय हा अलगद खोलीमध्ये येतो. बघतो तर काय, रमा ही गाढ झोपलेली आहे. अक्षय विचार करतो की चला, हीच उत्तम नामी संधी आहे. क्लायंट झोपलाय तोपर्यंत क्लायंटच्या चेहऱ्यावरती आता हे फेस पॅक अप्लाय केलं पाहिजे. मुकादमांच्या पार्लरची पहिली कस्टमर रमा असणार. वा वा वा, छान. फक्त आता माझं लावून होईपर्यंत ही उठायला नको, नाहीतर सगळी गडबड होऊ शकते, असा विचार करत आता अक्षय तिकडे येतो आणि आता तो रमाच्या चेहऱ्यावरती त्याने जो फेस पॅक बनवलेला असतो तो सर्व फेस पॅक अप्लाय करत असतो. इतक्यात रमाला जाग येते. रमा म्हणते, अहो काय? त्यावर अक्षय म्हणतो, काही नाही, तू झोप. तशी रमा डोळे मिटते. अक्षय रमाने डोळे मिटल्यावर पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती तो फेस पॅक लावायला सुरुवात करतो. आता अक्षय रमाच्या चेहऱ्यावरती अगदी सगळा फेस पॅक व्यवस्थित लावत असतो. रमा पुन्हा उठते आणि म्हणते, अहो नेमकं काय चाललं आहे तुमचं? काय करताय काय तुम्ही? अक्षय म्हणतो, नाही गं, काही नाही, तू झोप. मग रमा पुन्हा डोळे बंद करून घेते. अक्षय आता पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती तो फेस पॅक लावू लागतो. आता रमाला इतक्यात जाग येते आणि रमा म्हणते, नेमकं तुमचं काय चाललं आहे? तुम्ही काय लावलं आहे माझ्या चेहऱ्यावर? हां? त्यावेळी मग अक्षय म्हणत असतो, अगं मी ते आपलं फेस पॅक. रमा म्हणते, काय? कसलं फेस पॅक? त्यावर अक्षय म्हणतो, अगं म्हणजे ते तू सकाळी तुला खूप असं कसं तरी वाटत होतं ना, म्हणून मी फेस पॅक लावलं आहे. रमा म्हणते, काय घातलं आहे तुम्ही त्या फेस पॅकमध्ये? बघू इकडे, आणा. त्याबरोबर मग अक्षय रमाला म्हणतो, नाही फार काही जास्त घातलेलं नाही आहे. रमा म्हणते, काय घातलं आहे ते सांगा. मग आता ती पहिला जाऊन आरशात चेहरा बघते, तर अक्षय तिला सांगतो त्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स त्याने यूज केलेत ते, आणि शेवटी लिंबू सांगतो. रमा म्हणते, काय लिंबू टाकलाय तुम्ही ह्याच्यामध्ये? आणि मग रमा आता धावत पळत बाथरूममध्ये जाते आणि चेहरा धुवायला लागते. अक्षय म्हणत असतो, रमा अगं काय करतेस काय? थांब तरी थोडा वेळ. अगं थोडा वेळ थांबून मग चेहरा धुवायचा असतो. रमा अगं ऐक तरी. पण रमा काही थांबत नाही. रमा चेहरा धुते. अक्षय म्हणत असतो, अरे मी एवढं हिच्यासाठी केलं आणि हिने तर चेहराच धुवून टाकला. याला काय अर्थ आहे? मी एवढा हिच्यासाठी करून बसलो होतो ना, जाऊ दे. मग इतक्यात रमा तिकडनं बाहेर येते. अक्षय तिला म्हणतो, काय गं, बरं वाटतंय ना? छान वाटतंय की नाही? रमा म्हणते, मला लिंबाची एलर्जी आहे. एकदा हे करण्याआधी मला विचारायचं तरी होतं ना. तुम्हाला माहिती आहे का, मला जळजळ होतं आहे आता चेहऱ्याला पूर्ण मला. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं मी इंटरनेटवर बघूनच व्यवस्थित सगळं केलं होतं. रमा म्हणते, तुमच्या बायकोला कसली एलर्जी आहे हे इंटरनेट तुम्हाला सांगू शकतं का? रमाला लिंबाची एलर्जी नाही सांगू शकत. का हो तुम्ही असं केलं? त्यावर अक्षय म्हणतो, अगं मला काय माहिती. हां, तर हे बरोबर आहे, मी रमाला कसली एलर्जी आहे हे सर्च नाही केलं. रमा म्हणते, सर्च केलं जरी असतं तरी तुम्हाला कसं काय इंटरनेटने सांगितलं असतं? इंटरनेटला काय माहिती मला कसली एलर्जी आहे ते? अक्षय म्हणतो, हो अगदी बरोबर आहे. रमा म्हणते, ते सगळं सोडा, आता मला कळत नाही आहे की मी काय करू म्हणजे मला बरं वाटेल. केलं ना हे, आता कसं बरं मला वाटेल ते सांगा. मला चेहऱ्याला जळजळ होती हो, मी काय करू म्हणजे बरं वाटेल जरा मला? त्यावर मग आता रमा म्हणत असते, कशाला केलं ते नको ते उपद्व्याप? अक्षय म्हणतो, अगं मला वाटलं तू शाळेत गेली असतीस, मग तू अशी पुन्हा पूर्वीसारखी सुंदर छान दिसली असतीस, म्हणून मी केलं, तुझ्यासाठीच केलं होतं यार हे सगळं. मला काय माहीत होतं तुला असा काहीतरी त्रास वगैरे होईल. माहीत असतं तर मी केलं असतं का रमा? तुला फ्रेश वाटावं ह्यासाठीच केलं होतं. पण जाऊ दे, मी आता तुला प्रॉमिस करतो की नेक्स्ट टाईम मी तुला न विचारता कुठलाही असा आगाऊपणा करणार नाही. प्रत्येक गोष्ट विचारेन आणि मग करेन. त्याबरोबर रमा म्हणते, ते तर झालंच हो, पण आत्ता काय? आत्ताच्या या केलेल्या कृतीवरती उपाय काय? तुम्हाला माहिती आहे का मला किती जळजळतोय चेहऱ्याला? त्याबरोबर मग अक्षय म्हणत असतो की रमा सॉरी यार, खरंच सॉरी, म्हणजे मला माहीत नव्हतं. जर माहीत असतं तर मी असा आगाऊपणा केला असता का? तुलाही माहिती आहे की नाही? सॉरी यार, सॉरी. मी फक्त तुझ्यासाठीच करत होतो, तुला फ्रेश वाटावं ह्यासाठी करत होतो. त्यावेळी रमा अक्षयच्या अंगावर उशी मारते आणि म्हणते, जे केलं ना त्याबद्दल माझी काही हरकत नाही, फक्त विचारून करायला हवं होतं, एवढंच काय ते माझं म्हणणं आहे. समजलं का तुम्हाला? त्यानंतर मग आता लगेचच इकडे अक्षय हा म्हणू लागतो, बरं सॉरी, पण आता काय करू शकतो आपण? मी तुला शब्द देतो, पुन्हा मी हा असा न विचारता आगाऊपणा कधी करणार नाही. खरंच पक्का प्रॉमिस शब्द आहे माझा. त्याबरोबर आता इकडे जे काही फ्लॉवरचं मुलांनी समर कॅम्पमध्ये डेकोरेशन वगैरे केलेलं असतं त्यामध्ये विनर आरोही असते. मॅडम आता सांगतात, तर ह्यावेळीची विनर ही आरोही आहे. आता आरोहीचं नाव ऐकून आरोहीला खूप आनंद होतो. मग आरोही तिकडे मंचावरती येते. आता आरोहीला बक्षीस देण्याकरता आज एक खास प्रमुख पाहुणेसुद्धा इकडे येणार आहेत असं म्हटल्याबरोबर
सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहते की कोण असणार आहेत आजचे प्रमुख पाहुणे. इतक्यात तिकडे रेवा चालत येते. आता रेवाला बघून लोक टाळ्या वाजवतात. मग लगेचच आता शिक्षिका म्हणतात, तर आजच्या प्रमुख पाहुण्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि प्रमुख पाहुण्यांचं नाव आहे रेवा तामणकर. आता रेवाला बघून आरोही खूप खुश होते आणि ती म्हणत असते, वाव, माझी फेवरेट आंटी, माझी बेस्ट फ्रेंड. त्याबरोबर मग आता आरोही ही तिला म्हणते, हे बघ, हे डेकोरेशन मी केलं आहे आंटी. त्याबरोबर रेवा म्हणते, वाव, खूप सुंदर आहे. यासाठी तर तुला प्राईज मिळणारच आहे, पण त्याबरोबर माझ्याकडे तुझ्यासाठी आणखीन एक गिफ्ट आहे. आणि मग ती आरोहीला एक मोठाच्या मोठा टेडी बिअर गिफ्ट करते. आता तो टेडी बिअर बघून आरोही खूपच जास्त एकदमच खुश होऊन जाते आणि आता आरोहीला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याबरोबर आता रेवा ही आरोहीला म्हणत असते, आवडलं? आरोही सांगते, खूप आवडलं आंटी, तू खूप चांगली आहेस. त्यानंतर मग लगेचच रेवा ही आजचं जे बक्षीस असतं ते सुद्धा आरोहीला देते. आणि आता रेवाला आठवतं की रमाने तिला सांगितलं होतं की माझ्या मुलीपासून दूर राहायचं, माझ्या मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा नाही. रेवा तिला म्हणाली होती की मी फक्त, पण त्यावेळी रमाने सांगितलं होतं माझ्या मुलीपासून लांब राहायचं, तेच तुझ्यासाठीही चांगलं असेल आणि तिच्यासाठीही. त्यामुळे आता आरोही काहीही जास्त न बोलता तिकडनं चाललेली असते. त्यावेळी आता रेवा तिकडे येते आणि रेवा आरोहीचा हात पकडते. आरोही रेवाचा हात पकडते आणि आता ती म्हणते की आंटी, तू तर माझ्याशी नीट बोलली पण नाहीस, लगेच का चालली आहेस? त्यावेळी मग रेवा म्हणत असते की त्यावर मग आरोही म्हणते, तुला माझं फ्लावर डेकोरेशन आवडलं नाही का? त्यावर रेवा म्हणते, आवडलं ना, खूप आवडलं. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय हा रमाच्या चेहऱ्यावरती तो फेस पॅक लावत असतो. तर इकडे आरोही रेवाला घट्ट मिठी मारते आणि रेवाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे रमा ही अक्षयला म्हणत असते, आता हे काय आहे? अक्षय म्हणतो की हा चंदनाचा लेप आहे. रमा, थोडा वेळ तू हा लेप लावून अशीच बसून राहा, मग बघ तुला आपोआप बरं वाटेल. मग रमा म्हणते, ठीक आहे. मग अक्षय हा रमाच्या चेहऱ्यावरती तो चंदनाचा लेप लावायला घेतो. त्यातही अक्षय पहिले डिझाईन बनवतो. आता डिझाईन बनवल्यावर रमा ही म्हणत असते, काय करताय तुम्ही माझ्या कपाळावर? अक्षय म्हणतो, काही नाही, जरा डिझाईन बनवून बघितलं, छान वाटतंय, हे बघ, मुकारदमांचं स्पेशल. त्याबरोबर रमा म्हणते, वा वा वा, खूप सुंदर. मग अक्षय रमाच्या संपूर्ण चेहऱ्यावरती आता हळूहळू ते जे त्याने चंदनाचा लेप बनवलेला असतो तो लावतो आणि म्हणत असतो, बघ, आता हा चंदनाचा लेप लावून बसलीस ना की तुला अगदी बरं वाटेल, छान वाटेल, मस्त फ्रेशही वाटेल, खरंच. त्याबरोबर रमा म्हणते, बरं, बघूया आता ते. आणि मग लेप लावून झाल्याच्या नंतर अक्षय रमाला म्हणतो, बरं, आता तू जरा इथे शांतपणे बस, मग तुला बरं वाटेल. रमा म्हणते, नाही, मी शांत नाही बसणार. त्यावर मग अक्षय म्हणतो, शांत नाही बसणार? मग त्यावर रमा म्हणते, आपण बोलूया ना, आपण बोलत बसू शकतो, गप्पा मारत बसूया, काय हरकत आहे? त्याबरोबर मग आता अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण एक काम करू, आपण गप्पा मारत बसू. मग मला तू सांग, मी तुला एक शब्द सांगेन, त्याच्यावरून तुझ्या मनात पहिलं काय येतं आहे ते. आजची सकाळ. त्याबरोबर रमा म्हणते, आपण दोघं. पहिला पाऊस. रमा म्हणते, आपण दोघं. त्यावर अक्षय म्हणतो, आज फूल. त्यावर रमा म्हणते, आजची सकाळ. अक्षय म्हणतो, फूल आणि आजची सकाळ. मग रमाच्या लक्षात येतं. रमा विचारते, वाजलेत किती? अक्षय म्हणतो, वाजले 5ला बरोबर 9 मिनटं बाकी आहेत. रमा म्हणते, काय, 5ला 9 मिनटं बाकी आहेत? अहो. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं हो, काय झालं काय एवढं पॅनिक व्हायला तुला? रमा म्हणते, अहो असं काय करताय? आरोहीला मी प्रॉमिस केलं होतं की आज तिला शाळेत घ्यायला मी जाणार आहे म्हणून, आणि आता मी पोहोचले नाही ना तर ती माझ्यावरती खूप रागवेल. तुम्ही गेलात तर ती नाही नाराज होईल, ती खूप, मला जायचं आहे शाळेत तिला आणायला. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं पण हे सुकू तर दे, हे कसं जाशील अशी रमा? त्यावर रमा म्हणते, मी धुवून टाकेन, मला तिला शाळेत आणायला जायचं आहे. आणि मग आता रमा धावत पळत पटकन उठते. तो फेस पॅक जो अक्षयने लावलेला असतो तिच्या चेहऱ्यावरची तो सगळा धुते. लगेचच टॉवेलने चेहरा पुसायला लागते. अक्षय म्हणत असतो, अगं रमा, अगं पण रमा काही ऐकतच नाही त्याचं. रमा तिकडनं थेट आतमध्ये जाते काय, येते काय, पटापट चेहरा पुसते काय. अक्षय म्हणत असतो, नेक्स्ट टाईम थोडं ट्राय करू, म्हणजे आपण आणखीन थोडा वेळ ठेवून बघू, मग कन्फर्म तुला हवाय तसा रिझल्ट येईल, माझी खात्री आहे. त्यावर रमा म्हणते, गप्प बसाव तुम्ही, सगळा गोंधळ घातलाय तुम्ही. आणि मग आता रमा ही धावत पळत तिकडनं निघालेली असते. तर इकडे आता अक्षय हा मात्र हसत बसलेला असतो. आता रमा त्या ठिकाणी पोहोचते आणि विचारते, मॅम, आरोही कुठे?
नाही म्हणजे शाळा सुटली आहे ना. त्यावर लगेचच आता रमाला शिक्षिका सांगतात, अहो आरोही तर घरी गेली केव्हाचीच. त्याबरोबर मग रमा म्हणते, काय घरी? अहो घरी कशी जाईल ती? त्यावर मग शिक्षिका म्हणतात, अहो मॅडम गेली की आरोही घरी. त्यावर रमा म्हणते, अहो मी तिला सांगितलं होतं की मी तुला घ्यायला येईन म्हणून, मी आल्याशिवाय बाहेर जाऊ नको, मग ती कशी जाईल? शिक्षिका म्हणते, अहो गेली ती. आज जे आलेल्या ना मॅडम रेवा तामणकर, त्यांच्या गाडीतनं आरोही घरी गेली. त्याबरोबर आता हे ऐकून रमा म्हणते, काय रेवाच्या गाडीतनं आरोही घरी गेली? पण का पाठवलं तुम्ही तिच्याबरोबर आरोहीला? तुम्हाला एकदा आरोहीला पाठवण्या अगोदर माझी परवानगी घ्यावी, मला विचारावं असं वाटलं नाही का? त्याबरोबर मग आता शिक्षिका म्हणतात, अहो मॅडम आरोहीने हट्टच धरला की मला यांच्याच बरोबर घरी जायचं आहे, मला यांच्याच गाडीतून घरी जायचं आहे. मग मी तरी काय करणार? त्यांच्या दोघींमधलं बॉन्डिंग बघून मला असं वाटलं की म्हणजे चांगला बॉन्ड आहे, म्हणून मग मीही काही बोलले नाही, मी पाठवून दिलं आरोहीला त्यांच्याबरोबर. आरोहीचाच हट्ट होता, मग काय करणार मी तरी. त्याबरोबर हे ऐकून रमा म्हणते, अहो पण एकदा मला विचारायचं होतं मॅडम. त्याबरोबर ती म्हणते, पण मॅडम अहो आरोहीच्या हट्टापुढे आमचं काही चाललं नाही, आम्ही आरोहीचा हट्ट पूर्ण केला. त्याबरोबर मग रमा म्हणते, बरं ठीक आहे. आता रमाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आरोही रेवाबरोबर आहे, मग आता ती कशी असेल काय. त्याबरोबर शिक्षिका म्हणत असते, मॅडम सॉरी पण काही प्रॉब्लेम झाला आहे का? नाही म्हणजे आरोहीचा त्यांच्याबरोबरचा बॉन्ड बघून असं वाटत होतं की आरोही त्यांना खूप चांगलं ओळखते. त्याबरोबर रमा म्हणते, नाही काही ठीक नाही, मी येते. आणि मग ती तिकडनं लगेचच निघते. त्यानंतर मग आता रमा ही तशीच रागारागात आता रेवाच्या बंगल्यावरती पोहोचलेली असते. आता रमा ही तशी लगेचच रेवाच्या बंगल्यात येते आणि दरवाजा धाडकन उघडते आणि ओरडते, रेवा कुठे आहेस? त्याबरोबर तिकडे चंदा असते. चंदा म्हणते, ओ मॅडम तुम्ही असं काय करताय? तुम्हाला जे बोलायचं आहे ते शांतपणे बोला, कोण आहात तुम्ही? त्याबरोबर रमा म्हणत असते, हे बघा तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे तुम्ही लांब राहा या सगळ्यापासून. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो पण तुम्ही आहात तरी कोण? काय चाललं आहे काय तुमचं हे सगळं? तुम्ही अशा डायरेक्ट घरात कशा आलात? त्याबरोबर रमा रेवाला मोठ्या हाक मारत असते, रेवा. पण रेवा काही हाक देत नसते. रमा ही मोठ्याने ओरडत असते. आता चंदाला कळत नसतं की ही बाई नेमकी आहे तरी कोण. मग रमा म्हणत असते की काय चाललं आहे? रेवा बाहेर ये लवकर. रेवा, आधी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केलास आणि आता माझ्या मुलीला. आता बघशील एका आईचा संताप काय असतो ते, एका आईचा राग काय असतो ते. आजपर्यंत तू बघितलेलं नाही आहेस ना, त्यामुळे तुझी एवढी हिंमत झाली. ये बाहेर ये रेवा, कुठे आहेस तू? आता रेवा ही काही बाहेर येत नसते. मग रमा हीच आता रेवाला शोधण्यासाठी बंगल्यात पुढे जाऊ लागते. आता रमा जशी पुढे जाते आणि ती आरोहीला हाका मारू लागते, तसं मग चंदाच्या लक्षात येतं याचा अर्थ या रमाताई आहेत. आता रमा ही वरती जाऊ लागते. त्याबरोबर मग आता लगेचच चंदासुद्धा रमाच्या मागोमाग तिकडनं वरती येते. तर इकडे आता रमा ही वरती येते आणि आता ती म्हणत असते, कुठे आहेस तू रेवा. आणि आता तिला वरती एक रूम दिसते. रमा रूमचा दरवाजा उघडते तर त्या रूममध्ये आता रमा बघते की रेवा एका लहान मुलीचा फोटो घेऊन बसलेली आहे. त्या रूममध्ये पाळणा आहे, लहान मुलांची गादी, लहान मुलांचे फोटो, लहान मुलांची वेगळी खेळणी, खूप काही गोष्टी आहेत. अगदी लहान मुलांचं सर्वच तिथे असतं. मग आता हे बघून रमाला आश्चर्य वाटतं की हे सगळं काय आहे आणि हे सगळं रेवाच्या घरात काय करतं आहे. रमा आता संपूर्ण खोलीवरती नजर मारते. लहान मुलांचे पोस्टर्स, लहान मुलांची भरपूर सारी खेळणी, भरपूर टेडी बिअर्स, लहान मुलांचं ब्लँकेट, लहान मुलांचा बिछाना, सगळंच अगदी तिकडे असतं. आता ते बघून रमाला खूप मोठं आश्चर्य वाटतं की हे सगळं रेवाच्या घरात. रेवा एका मुलीच्या फोटोवरून हात फिरवत बसलेली असते. इतक्यात तिकडे चंदा येते आणि चंदा म्हणू लागते, ताईसाहेब, आमच्या ताईसाहेबांचं बाळ दगावलं. त्याबरोबर हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो. त्यावर चंदा म्हणते, होय. त्यावर हे ऐकून रमा म्हणते, माझी आरूही कुठे आहे माझी? त्याबरोबर मग लगेचच चंदा म्हणते, सांगते, तुम्हाला सगळं सांगते. आमच्या ताईसाहेबांचं बाळ दगावलं हे दुःख त्या कुणालाच सांगू शकलं नाही हो. त्याबरोबर ती म्हणते, माझी आरू कुठे? माझी आरू. त्याबरोबर मग लगेचच चंदा म्हणते, चला मी सांगते तुम्हाला आरोही कुठे. आणि मग लगेचच ती रमाला तिकडनं बाहेर आणते आणि म्हणत असते, आरोहीला मी स्वतः तुमच्या घरी सुखरूप सोडून आली आहे. हो, मीच आरोहीला घरी सोडायला गेले होते.
तुम्ही मॅडमना स्पष्टपणे बजावलं होतं ना की माझ्या मुलीपासून लांब राहायचं म्हणून, तर मॅडमने तुमचा शब्द पाळला. त्या आरोहीसोबत नाही आल्या तुमच्या तिकडे. त्यांनी मला सांगितलं की आरोहीला जाऊन घरी सोड आणि मी तुमच्या आरोहीला अगदी सुखरूपपणे तुमच्या घरीसुद्धा सोडलेलं आहे. आता हे ऐकून रमाला आश्चर्य वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय हा त्या टेडीबिअरकडे बघत असतो की आरूला एवढं मोठं टेडीबिअर कोणी गिफ्ट केलं असेल. तर आरोही इतक्यात तिकडे एक पिलो घेऊन येते आणि ती आता अक्षयला त्या पिलोने मारू लागते. त्याबरोबर मग अक्षय लगेचच दुसरी पिलो घेतो आणि अक्षयसुद्धा आता आरोहीला मारत असतो. आता आरोही बेडवरती चढते. त्याबरोबर अक्षयसुद्धा बेडवरती येतो आणि बेडवरती दोघं बाप लेक मस्ती करत असतात. आरोही अक्षयला उशीने मारत असते, अक्षय आरोहीला मारत असतो. एकदम म्हणजे घमासांग पिलो फाईट तिकडे त्या दोघांची सुरू असते. दोघंही जणं खूप एन्जॉय करत असतात, मज्जा करत असतात. इतक्यात अक्षयचा फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर अक्षय फोन बघतो. फोन रमाचा असतो. अक्षय एका हाताने आरूला पकडतो आणि दुसऱ्या हाताने फोन उचलत रमाला म्हणतो, ए रमा, अगं कुठे आहेस तू? लवकर घरी ये. आता रमा अक्षयचा हा असा आवाज ऐकते आणि म्हणते, काय झालं आहे? अक्षय म्हणतो, अगं काय झालं आहे काय? इकडे मी आणि आरू मस्त एन्जॉय करतो आहे, पिलो फायटिंग खेळतो आहे आणि तू नाही येस ना म्हणून म्हणतो आहे. रमा म्हणते, हो येते मी घराच्या बाहेरच आहे. येईन मी थोड्या वेळात येईन. बरं चालेल, करते मी तुम्हाला नंतर. आणि मग लगेचच आता रमा ही फोन कट करते. आता फोन कट केल्याच्या नंतर मग चंदा म्हणत असते, आहे ना आरोही घरीच तुमची? त्याबरोबर मग रमा गप्प असते. तर रेवाच्या बाबतीत काय घडलं हे आता चंदा रमाला सांगू लागते. ती म्हणत असते, तामणकर साहेबांनी आणि रेवा मॅडमनी काही वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव चिऊ होतं. चिऊ खूप गोड होती. मॅडमचा तर तिच्यावर लई जीव होता, लईच. आणि एक दिवशी मॅडम तिला फिरायला घेऊन गेल्या. त्या स्वतःच गाडी चालवत होत्या आणि गाडीचा भीषण अपघात झाला. चिऊचे प्राण जागेवर गेले आणि मॅडम या धक्क्यातनं कधीच सावरू नाही शकल्या. चिऊबरोबरच मॅडमचं मातृत्वसुद्धा हिरावून गेलं. त्या कधीच आई नाही होऊ शकत. आणि तुमच्या आरोहीमध्ये त्यांना त्यांची चिऊ दिसते, त्यांना त्यांची मुलगी दिसते म्हणून फक्त. पण आमच्या मॅडम वाईट नाही येतो. आमच्या मॅडम खरंच खूप चांगल्या आहेत, स्वच्छ आणि साफ नितळ मनाच्या आहेत त्या. त्यांनी काहीही वाईट केलेलं नाही आहे तुमच्या मुलीचं. खरंच त्यांना तुमच्या मुलीत त्यांची मुलगी दिसते आणि म्हणून फक्त त्यांनी त्या दिवशी तिच्याबरोबर जवळीक केली, बास इतकंच. उलट आरोहीच त्यांचा हात सोडत नव्हती. आजही आरोहीच त्यांच्या मागे लागली होती. त्यानंतर मग आता इकडे रमा ही अक्षयला सांगत असते की रेवाचं बाळ दगावलं, मुलगी वारली तिची. त्यावर हे ऐकून, खोटं आहे हे सगळं रमा, तू कुठे तिच्यावर विश्वास ठेवतेस? हे सगळं नवीन नाटक आहे असं अक्षय म्हणत असतो. रमा म्हणते, नाही, कुठलीच मुलगी आपल्या मातृत्वाबद्दल खोटं नाही बोलू शकत. कुठली मुलगी हे खोटं बोलेलो? त्यावर अक्षय म्हणतो, रमा अगं तुला कळत नाही आहे का? तू हे बघ, आपल्या कुटुंबाचा हा बेसच काढायला निघाली आहेस. आणि एवढं बोलत अक्षय त्याने जे म्हणजे माउंटेन बनवलेलं असतं त्याच्या बेसचा एक तुकडा काढतो. त्याबरोबर ते माउंटेन कोसळतं. रमा म्हणते, अहो नाही, मी आपल्या घराचा बेस नाही काढत आहे, तर मी कोणाचं तरी घर सावरते. त्याबरोबर मग अक्षय काहीच बोलत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.